इकडे सध्या ही माता त्याला दूध पाजत आहे. दूध पिणं सुरू केलं आहे त्यानं आता. फायनली एका दिवसानंतरच काल दिनांक 23 फेब्रुवारी रोजी एका रोड अपघातामध्ये या पिल्लाची आई दगावली होती. तर आज योगायोगाने एक कळप दिसला होता. मग आपण त्याला लहान पिल्लाची रेकॉर्डिंग स्पीकरमध्ये करून कळपाला जवळ बोलवलं आणि फायनली कळप जवळ आला आणि रियुनियन सक्सेस झालं. नमस्कार, मी वनपरिक्षेत्र अधिकारी मेहकर प्रादेशिक रवींद्र सातपुते. दिनांक 23/2/2026 रोजी जमीर शेख राहणार सुलतानपूर जिल्हा बुलढाणा यांनी आम्हाला कळविले की सुलतानपूरमध्ये एक मादी वानराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून जवळच एक छोटेसे लहान वानराचे पिल्लू देखील आहे. माहिती कळताच वनरक्षक लोणार तातडीने घटनास्थळी पोहोचले. आजूबाजूला आम्ही पाहणी केली, त्यामध्ये तिथे कोणत्याही वानराचा कळप आढळून आला नाही. सदर घटना आम्ही सहाय्यक वन संरक्षक मेहकर प्रादेशिक श्री वैभव काकडे यांना सांगितली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या पिल्लास ताब्यात घेतले व लोणार येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सांगळे साहेब यांच्याकडे त्या पिल्लास घेऊन गेलो. डॉक्टर सांगळे साहेबांनी तपासणी केली आणि ते पिल्लू तंदुरुस्त असल्याचे सांगितले. सदर घटनेची माहिती उपवन संरक्षक प्रादेशिक बुलढाणा श्रीमती सरोज गवस मॅडम यांना देण्यात आली व त्या पिल्लाचे नैसर्गिक अधिवासामध्ये पुनर्मिलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसऱ्या दिवशी आम्ही त्या वानराच्या पिल्लाचा आवाज रेकॉर्डिंग केला. मी सोबत वनपाल लोणार, वसंता फुके, वनरक्षक लोणार, कैलास चौधरी व इतर कर्मचारी यांच्यासोबत आम्ही स्पीकरद्वारे वानराचा कळप आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला एक कळप असा आढळून आला की ज्यामध्ये एक स्तनदा मादी वानर देखील होती. तो कळप त्या पिल्लाच्या आवाजाकडे आकर्षित झाल्याने आम्ही वानराचे पिल्लू त्यांना एका ठिकाणी ठेवले. त्यातील मादी वानराने त्या पिल्लास आपल्या ताब्यात घेतले आणि थोड्या वेळानंतर आम्ही जेव्हा ऑब्झर्वेशन केले तेव्हा ते पिल्लू त्या मादी वानरासोबतच सुरक्षित असल्याचे आढळून आले. अशा प्रकारे त्या पिल्लास आम्ही नैसर्गिक अधिवासात एका नवीन कळपासोबत पुनर्मिलन करण्याचा जो प्रयत्न केला होता तो यशस्वी झाला व त्या छोट्याशा पिल्लास एक नवीन माता मिळाली. सर्व नागरिकांना एक आवाहन करू इच्छितो, आपणास देखील अशा प्रकारची एखादी घटना आपल्या परिसरात आढळल्यास व तातडीने वन विभागाशी संपर्क करा, जेणेकरून त्या मुक्या प्राण्याचा बचाव करून आपण त्याला नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून देऊ शकू. धन्यवाद. स्तनदा माता आहे. रियुनियन सक्सेसफुल झालेलं आहे आपलं. लगेच त्याला दूध पण पाजणार.